इचलकरंजी शहरात कुत्र्यांचा उच्छाद वाढला असल्याने एका 1.5 वर्षाच्या बालकावर कुत्र्याने हल्ला केलाय। इचलकरंजी शहरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये राहणारा आयुष महेश पवार हा 1.5 वर्षाचा मुलगा दरवाजाजवळ खेळत असताना तेथील 3 ते 4 भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला। यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला। त्याच्या ओरडण्याने त्याच्या आई वडील धावत आले आणि त्यांनी त्या कुत्र्यांना हुसकावून लावले। त्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। गेल्या काही दिवसापूर्वी शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणी स्नेहल जाधव ही कॉलेज विद्यार्थिनी कॉलेजला जात असताना तिच्यावर 5 ते 6 कुत्र्यांनी हल्ला केला होता। यामध्ये ती विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती। शहरातील भरवस्तीमध्ये कुत्र्यांचे थवेच्या थवे पादचाऱ्यांवर व गाडीवरून जाणाऱ्या लोकांच्या पाठी लागून हल्ले करत आहेत। त्यामुळे लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी लोकांच्या मधून होत आहे। याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते अमित बियाणी यांनी आज इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना निवेदन देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना